मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे बोलतात ते करून दाखवतात हे सोलापूरकरांना वेळोवेळी अनुभवायला मिळालं आहे। उजनी, सोलापूर, दुहेरी, जलवाहिनी, विमानसेवा आणि आयटी पार्क नंतर आता सर्वांचे लक्ष 10 जानेवारी रोजी हरिभाई देवकरण प्रशालाच्या मैदानावर होणाऱ्या सभेकडे लागले आहे। सोलापूरच्या विकासाला नवी दिशा देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। शहराच्या पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी 892 कोटी रुपयाची निधी मंजूर केला आहे। गेल्या 15 वर्षापासून बंद पडलेली विमानसेवा सुरू करून सोलापूर, गोवा आणि सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू झाली। लवकरच तिरुपती व बेंगलोर विमानसेवा सुरू करण्याचा मानस आहे। आयटी क्षेत्रातील देवाभाऊंनी मोठी पावले उचलली। दहितने येथे आयटी पार्कची घोषणा केली आणि अवघ्या 4 महिन्यात त्यासाठी जागा निश्चित करून काम सुरू झाले। त्यामुळे हजारो तरुणांना रोजगार मिळणार आहे। 10 जानेवारीच्या सभेत सोलापूरकर देवाभाऊंकडून नवीन घोषणा अपेक्षित करत आहे। आजपर्यंतच्या सर्व घोषणांवर देवाभाऊ ठाम राहून त्या पूर्ण केल्या आहेत। त्यामुळे लोकांचा विश्वास अधिक घट्ट झाला आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी देखील सोलापूरच्या विकासाला मार्गदर्शन केलं आहे। सोलापूरमध्ये 10 जानेवारीच्या सभेसाठी उत्साह शिंगेला पोहोचला असून ही सभा सोलापूरच्या विकासाचा नवा अध्याय सुरू करण्याची अपेक्षा निर्माण करत आहे।